हातकणंगले तालुक्यातील तिळवणी इथं राहणाऱ्या सुनील गायकवाड यांचे वडील भरमू उर्फ भीमराव गायकवाड यांनी संभाजी कांबळे यांचा तिळवणी ग्रामपंचायत हद्दीतील भूखंड 1997 साली खरेदी केला होता. कांबळे यांनी सदरचा भूखंड आपण गायकवाड यांना विक्री केला असून त्याचा घरफाळा गायकवाड यांच्याकडून घ्यावा असा लेखी अर्ज तिळवणी ग्रामपंचायतीला दिला होता. मात्र तिळवणीचे सरपंच राजेश पाटील यांनी हा भूखंड घरगड्याच्या नावे लावलाय असा आरोप सुनील गायकवाड यांनी केलाय. याबाबत वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही कुणीच दखल घेतली नसल्यानं सोमवारी 21 एप्रिलपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गायकवाड यांनी दिलाय. गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आमचा 750 स्क्वेअर फुटाचा प्लॉट त्यांच्या घरगड्याच्या नावानं लावलेला आहे. या विरोधात मी ग्रामसेवक, BDO, ॲडिशनल CO आणि CO यांना अनेक वेळा तोंडी लेखी भेटून अर्ज दिलेले आहेत. जिल्हाधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, लोकायुक्त, विभागीय आयुक्त यांच्याकडे सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत. परंतु यापैकी कुणीही मला आज अखेर कुठल्याही पत्राचं उत्तर दिलं नाही आणि माझ्यावरचा अन्याय आज देखील कायम आहे. या विरोधात मी वेळोवेळी उपोषण करून सुद्धा माझ्यात उपोषणाची सुद्धा दखल घेतली नाही. म्हणून येत्या सोमवारी 21 एप्रिलला सकाळी 11 वाजता कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर मी आमरण उपोषण करत आहे. पत्रकार बैठकीला नंदा कांबळे, संगीता कांबळे, मंदा कांबळे उपस्थित होत्या. दरम्यान गायकवाड यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया सरपंच राजेश पाटील यांनी सांगितलं. मुळातच हा प्लॉट गुंडा भागोजी गायकवाड म्हणजे जालेंद्र गायकवाड यांचे वडील यांच्या नावावरती शासनाची सनद आहे आणि त्या सनदीप्रमाणे आम्ही तो प्लॉट त्यांचा आहे तसा त्यांच्याच नावावर ठेवलेला आहे. त्यात कोणतीही फेरफार झालेली नाही आहे. आणि सुनील गायकवाड यांचे हे जे केलेले आरोप आहेत त्याला कोणताही शासकीय पुरावा नाही किंवा महसूल पुरावासुद्धा याला काही नाही आहे. त्यामुळे यांचा हे बिनबुडाचे आरोप आहेत आणि याला आम्ही मान्यता देतच नाही.